सरसकट कर्जमुक्तीसाठी मेहेकरात शेतकऱ्यांचा एल्गार. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर मोर्चा. कर्जमाफी नव्हे, वसुलीची योजना. सरकारवर आबादास दानवेंची टीका. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभर आंदोलन. फसवी कर्जमुक्तीच्या परिपत्रकाची केली होळी. शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मेहेकर येथे उबाठा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात विधान परिषदेचे आमदार आबादास दानवे, आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. सरकारविरोधी घोषणाबाजी करत निघालेल्या मोर्चाने मेहेकर तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या फसवी कर्जमाफीच्या जीआरची होळी करण्यात आली व सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ही फसवी आहे. ही कर्जमाफीची योजना नसून कर्ज वसुलीची योजना आहे. सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 7-12 कोरा करण्याचं अभिवचन दिलं होतं. सरकारने फसवणूक केलेली ही कर्जमाफी आहे. उद्धवजींच्या काळात एका थंबवर 2 लाखाची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली होती. आता अनेक अटी, अनेक शर्ती याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. प्रोत्साहन अनुदानासाठी सुद्धा वेगळ्या शर्ती टाकलेल्या आहेत. 2017ची कर्जमाफी झाली, 2019ची झाली, 2008ची झाली. याच्यातले जे राहिलेले शेतकरी होते हे सुद्धा या कर्जमाफीच्या कक्षेत येत नाही. कारण ही कर्जमाफी नुसती घोषणा आहे, याच्यातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. त्याच्याविषयी माननीय उद्धवजींच्या आदेशाने महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होतंय. आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकरला सुद्धा आंदोलन होतंय. शिवसेनेच्या वतीने इथले खासदार आपले खरात साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मला वाटतं असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेनं सुरू केलेलं आहे आणि याचा वणवा निश्चित येणाऱ्या काळामध्ये गावागावापर्यंत पोहोचेल. शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सरकार अपयशी अपयशी ठरलेलं आहे. सरकार अपयशीच ठरलेलं आहे. सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नाची संवेदना नाही आहे. आज पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. 33,000 कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं अतिवृष्टीचं, ते मिळालेलं नाही. आज बाजारामध्ये युरिया मिळत नाही, DAP मिळत नाही. असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे. तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी सरकारला मला असं वाटतं राजकारण करण्यामध्ये सरकार गुंतलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचा हा आवाज उठवणं आमचं जबाबदारी, तो आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली उठवतो. शेतकऱ्यांच्या संदर्भात मोर्चा निघाला, काय नेमक्या मागण्या होत्या आज? 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली. ही योजना अत्यंत फसवी आहे, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणारी आहे आणि म्हणून सरकारला वस्तुस्थिती सांगण्यासाठी आणि माननीय उद्धव साहेबांनी जशी 2 लाख जी काही कर्जमाफी केली होती, सरसकटपणानं जी कर्जमुक्ती केली होती, त्याच पद्धतीनं ही कर्जमुक्ती झाली पाहिजे. हा जो जनतेचा आक्रोश आहे तो शासनाकडे मांडण्यासाठी आजचा शेतकरी आक्रोश मोर्चा आम्ही काढला होता.